नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला थंबनेलवरून लक्षातच आलं असेल की आजचा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड होणार आहे आणि आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे. तर मी आज जाणार आहे सुंदर अशा लातूर जिल्ह्यामधील सुंदर अशा आणि खूप मोठ्या बुद्धविहाराला भेट घेण्यासाठी आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि खूप सारं शेअर करा. मी तुम्हाला सांगते की लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुक्यामध्ये एक सुंदर असं खूप मोठं बुद्धविहार बांधलं गेलेलं आहे आणि ते बुद्धविहार मागच्याच वर्षी त्याचं उद्घाटन झालं आणि त्या बुद्धविहाराचं उद्घाटन करण्यासाठी स्वतः राष्ट्रपती आल्या होत्या उदगीरमध्ये. ही खूप प्राऊडची मुवमेंट आहे आमच्यासाठी, खूप आनंददायी मुवमेंट आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या आसपास पण असे काही ठिकाणं आहेत जिथे पर्यटन स्थळं आहेत, मंदिरं आहेत, विहार आहेत, खूप सारं असं पाहण्यासारखं आहे. ज्या आपण गोष्टींना इग्नोर करतो पण आपण इग्नोर केलं नाही पाहिजे. आणि आपण असे मोठे मोठे लांब लांबचे आपण फिरण्याचे ठिकाणं आपण शोधत असतो, पण आपल्या आसपास पण असे काही ठिकाणं आहेत जिथं आपण व्हिजिट केलं पाहिजे. मला तेच वाटलं की आधी आपण जवळपासचे पर्यटन स्थळ किंवा जे काही पाहण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आपण पाहाव्या आणि तुम्हालाही शेअर कराव्या. त्यानंतर आपण लांब लांबच्या ट्रिप्स वगैरे करणारच आहोत, मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो खूप सुंदर बुद्धविहार आहे. खूपच जे नागपूरचं दीक्षाभूमी आहे त्याच स्ट्रक्चरमध्ये बनवलेलं आहे इथं पण. आणि खूपच मी अगोदर पण गेलेली आहे त्या विहाराला. खूप छान वाटलेलं. उद्घाटन ज्या दिवशी होतं विहाराचं त्या दिवशीही मी गेलेली. पण त्या दिवशी खूप गर्दी होती. ह्या विहाराला पाहण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येत आहेत. पुणे, मुंबई, औरंगाबाद, सातारा वगैरे खूप लांबून लांबून लोक पाहण्यासाठी येत आहेत. आणि खूप छान आहे कारण की आपल्याच गावामध्ये खूप छान असं बुद्धविहार बांधलं गेलेलं आहे. तर मग मी तुम्हालाही दाखवणार आहे आज तेच. तर मी आता फुल ऑन रेडी झालेली आहे. नॉर्मल आपलं टी-शर्ट, ब्लॅक टी-शर्ट, ब्लॅक पॅन्ट आणि हेअरस्टाईलला पण काही नाही, मागं क्लेचर लावलेलं आहे असं नॉर्मली. मी रेडी झालेली आहे आणि जेवण पण केलेलं आहे. तर आता मी एकटीच आहे. स्कूटीवरती मी जाणार आहे आणि पाहूयात, इथून एक मला 15 मिनिट लागतील लईतले. 15 मिनिटामध्ये मी विहाराकडे जाईल, बुद्ध विहारात जाईल, तेव्हा आपण भेटूयात. तर मी आलेली आहे बुद्ध विहारामध्ये आणि मी आता वरती जात आहे. हे असं आहे. तर आता मी तुम्हाला बाहेरून विहार कसं दिसतं दाखवते आहे. नागपूरचं दीक्षाभूमी जशी आहे तसंच दिसतं सेम आणि खूप सुंदर दिसत होतं. हे बाहेरून असं दिसतं. आता मी आतमध्ये जाणार आहे. तर बाहेर मी चप्पल माझ्या सोडल्या साईडला आणि मी तुम्हाला बाहेरचं आताच दाखवलं. खूप सुंदर विहार दिसत आहे आणि आता मी आतमध्ये जाणार आहे. तर आता मी आतमध्ये आलेली आहे. व्यवस्थित पाया वगैरे पडून घेतल्या आणि आता मी इथं बसलेली आहे. तर इथे साईडला भंतेजी बसण्याची पण व्यवस्था केलेली आहे. इथे भंतेजी बसतात. आता सध्याला ते नव्हते, ते बाहेर गेले होते. तर आम्हाला दर्शन तर भेटलं नाही भंतेजींचं, पण मी तुम्हाला दाखवते की इथे भंतेजी पण असतात. गाईज, माझं दर्शन झालेलं आहे आतलं आणि आता मी बाहेर आलेली आहे. छान आहे इथे. सो हे असं काहीतरी आहे आणि मला खूप भारी वाटलं. मला खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. खूप शांत आहे, शांत ठिकाण आहे, खूप सुंदर आहे.
सो मी तुम्हाला आतमधलं सर्व काही दाखवलं आणि पाया पडून मी आलेली आहे बाहेर आणि इथे गार्डनमध्ये मी बसलेली आहे. बाहेर असं गार्डन आहे साईडनी, चारही बाजूने गार्डन आहे. सो इथे मी बसलेली आहे आणि खूपच मनाला शांती भेटते इथे आली की. जे काही डोक्यामधले काही वाईट विचार असतात ना, ते सर्व वाईट विचार एका सेकंदात असे निघून जातात. कारण की त्यांच्या मूर्तीकडे बघितलं ना, की एक वेगळं समाधान आहे. मी तुम्हाला ते शब्दात नाही सांगू शकत, की हा बघतोय माझ्याकडे. हसतोय तो बघून. एकटी बडबडा काय करते. सो खूप छान वाटतं. एक मनाला वेगळी शांती भेटली आणि थोडंसं एक 5 मिनिट मी अ, इथं तुम्हाला बोलण्यासाठी थांबलेली आहे खाली गार्डनमध्ये आणि वेगळाच अनुभव आहे. तुम्ही एकदा नक्की विहाराला या. तर गाईज, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ खूप छान छान येणार आहे, तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय. काळजी घ्या.